त्यानंतर आपल्या बापाचा पाऊस आहे तो येणारच आहे असं समजलं जातं. विजा चमक्या लागल्यानंतर ह्या विजा आपल्यापासून किती अंतरावर आहेत. अरे म्हटलं की प्रकाश दिसल्या तुम्ही मनात आकडे मोजायला सुरुवात करायची आणि त्या मराठवाड्यातच येऊन मिळाल्या तर दोन्ही शाखेचा परिणाम मराठवाड्यात इतका होतो की प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होतो. ही साधी घटना आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीपासून ते शहरांच्या पाणी पुरवठ्यापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते आपल्या दैनंदिन जीवनापर्यंत प्रत्येक गोष्टींवर प्रभाव टाकणारा विषय म्हणजे मान्सून. यंदाचा मान्सून कसा राहील, महाराष्ट्रात पाऊस किती पडेल, एल निनो आणि ला निना म्हणजे काय, हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप का बदलत आहे, क्लायमेट विप्लॅश म्हणजे काय आणि विजांच्या वाढत्या घटनांपासून नागरिकांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं, या सर्व विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात विवेक संवाद. मी विवेक इनामदार. आज आपल्यासोबत आहेत हवामानशास्त्राचे अभ्यासक आणि ज्येष्ठ अनुभवी पत्रकार, ज्यांनी हवामानशास्त्रातील अनेक किचकट संकल्पना खूप सोप्या शब्दात वाचकांपुढे मांडल्या, दर्शकांपुढे मांडल्या. ते पावलस मुगुटमल. पावलस, आपले खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. जून महिना सुरू होतोय. स्वाभाविकपणे मान्सूनविषयी सगळ्यांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. यंदाच्या मान्सूनचं काय चित्र आहे? यंदाच्या मान्सूनबद्दल सांगायचं झालं तर यंदाचं मान्सून खरोखरच संकटात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जगभरातले हवामानशास्त्रज्ञ, अभ्यासक या गोष्टीकडं लक्ष लावून बसले होते आणि अलीकडंच IMDने जो अंदाज दिला आहे त्यातही यंदा देशात आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मान्सून कमी होईल असं चित्र सध्या तरी दिसते. त्याचं प्रमुख कारण विचाराल तर सगळ्यांनाच आता जवळपास माहीत झालं आहे की एल निनो हे त्याचं प्रमुख कारण असेल. भारतातला मान्सून होण्यासाठी देशभरातल्या आणि जगभरातल्या विविध घटना कार्यरत असतात. म्हणजे एल निनो हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक नाही, पण तो एक प्रमुख घटक मान्सूनवर परिणाम करणारा ठरतो. हा एल निनो आपल्या हिंद महासागरात, प्रशांत महासागरामध्ये मान्सूनच्या काळातच डेव्हलप होणार आहे आणि शक्तिशाली होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या मान्सूनवर परिणाम होईल असं जगभरातील अभ्यासक आता सांगतायत. तर मान्सून केरळमध्ये दाखल झाला, मान्सून गोव्यात दाखल झाला, मान्सून पुण्यात आला असं बोललं जातं, काही बातम्या येतात. पण मान्सून येणं म्हणजे नक्की काय ती कन्सेप्ट असते? मान्सून येणं हे अनेक शास्त्रीय पद्धतीनं ठरवलं जातं. तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की मी कुतूहल म्हणून या क्षेत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवातीला बातमीदारीमध्ये ही जबाबदारी माझ्यावर आली. मी स्वतःहून शिरलो नाही, पण जबाबदारी माझ्यावर आली आणि जबाबदारी आल्यानंतर याच्यातल्या खूप गमतीशीर गोष्टी हवामानातल्या समजायला लागल्या. त्याच्यामुळे ह्या विषयामध्ये खूप इंटरेस्ट वाढला. आता तुम्ही म्हणाल की मान्सून पुण्यात दाखल झाला, मान्सून मुंबईत दाखल झाला, ते काय असं तो सांगून येत नाही की आता मी येतो आहे उद्या परवा तेरवा. तर ते शास्त्रीय पद्धतीने ठरवलं जातं. म्हणजे गेल्या 100-170 वर्षातला मान्सूनचा केरळमध्ये येण्याचा, मान्सूनचा अंदमान निकोबारमध्ये येण्याचा जो प्रवास आहे किंवा मुंबई पुण्यामध्ये येण्याचा जो प्रवास आहे त्याच्या तारखा काढलेल्या आहेत आणि त्याच्या सरासरी तारखा आपल्याला माहीत आहेत. म्हणजे 1 जूनला मान्सून केरळ मार्गे भारतात दाखल होतो. 6-7 तारखेला तो तळकोकण मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करतो किंवा मुंबई पुण्यात यायला त्याला 10 तारखेपर्यंत 10 जून उजाडते. हे ठरवलं कसं जातं हे तुम्हाला म्हणायचं असेल तर केरळमध्ये या काळामध्ये केरळ किंवा कर्नाटक या भागातले काही हवामान केंद्र आहेत पाऊस मोजण्याचे किंवा पावसावर लक्ष ठेवण्याचे, 14-16 केंद्र आहेत. त्यातले 60% केंद्रांमध्ये या काळामध्ये सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. आणि विशेष म्हणजे नैऋत्य मोसमी पाऊस आपण त्याला म्हणतो. वाऱ्याची दिशा नैऋत्य दिशेने असेल, वारे नैऋत्य दिशेने वाहत असेल आणि तापमानात अचानक मोठी घट झाली असेल तर तो मान्सून केरळात दाखल झाला असं समजलं जातं. म्हणजे त्याच्यापूर्वी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचलेला असतो. तर तो साधारण 10-1 दिवसाचा प्रवास करून, 10-12 दिवसाचा प्रवास करून केरळपर्यंत पोहोचतो. आणि त्याच काळात ही आधी सांगितलेली सगळी परिस्थिती निर्माण झाली असली तर
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असं समजलं जातं. आता त्याच्या पुढं जाऊन मी सांगतो की पुण्यामध्ये मान्सून येतो किंवा मुंबईमध्ये येतो. आता केरळमध्ये दाखल झाला म्हटल्यानंतर पुण्यातून इकडे येणारच, तो त्याचा रस्ताच तो आहे. तो दाखल होताना काय चेंजेस होतात आपल्यामध्ये, म्हणजे आपण आता पूर्वमोसमी पाऊस सुरू असेल, त्याच्यानंतर मोसमी पाऊस सुरू होतो. तर हा पूर्वमोसमी आहे आणि हा मोसमी आहे, हा फरक कसा? हे फरक कसा, म्हणजे सामान्य माणूस हा फरक कसा ओळखणार? म्हणजे त्याला काही शास्त्रीय आडाखे काही माहीत नाही आहेत. हवामानशास्त्र सांगेल की हा तुमच्या पुण्यात पोहोचला बरं का पाऊस, तेव्हा आपण समजायचं की आमच्या पुण्यात पोहोचला. तर आपण कसं ओळखायचं? तर साधारण लक्षात ठेवायचं की पूर्वमोसमी किंवा अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो, तो पाऊस सकाळी कधीच पडत नाही. तो पाऊस दुपारनंतर संध्याकाळी या टाईमला पडतो, म्हणजे दिवसभर उष्णता निर्माण होऊन त्याच्यातून तो पाऊस होत असतो. तर हा पाऊस सुरू असताना अचानक सकाळपासूनच पाऊस ज्यावेळेस सुरू होतो, पहाटेपासून सकाळपासूनच पाऊस सुरू होतो, त्यावेळेस आपण समजायचं की आपल्याकडे हा मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. आणि मान्सूनचा पाऊस येताना गाजावाजा करत येतो, म्हणजे तो ढोल ताशे वाजवत येतो असं अनेकदा सांगितलं जातं. म्हणजे काय, तर आकाशात कडकडाट होतो, विजांचा ढगांचा कडकडाट होतो. पण मान्सूनचा पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा तो संथपणे पडणारा असतो. तर तो पाऊस सुरू झाला की समजायचं आपल्याकडे मान्सून दाखल झाला. म्हणजे शांत पडलेला पाऊस सुरू झाला की साधारण तो मान्सून. हां, अलीकडच्या काळात मान्सूनचा स्वभावही थोडासा बिघडत चालला आहे, हे पण मान्य करूयात. पण शांतपणे आणि सलगपणे पडणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. हवामान विभाग आणि ज्या काही बाकी संस्था आहेत त्या एक अंदाज व्यक्त करतात हवामानाचा. तर आजकालचे अंदाज हे पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी अचूक यायला लागलेत. तर हा बदल कशा पद्धतीने? हा बदल आता भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आपल्याकडं प्रमुख भारताचा जो विभाग आहे त्यांच्याकडून हवामानाचे अंदाज जाहीर केले म्हणजे जातात. पूर्वी असं व्हायचं की पाऊस पडणार असा अंदाज असला की हमखास कडकडीत होईल. आजही तसं बऱ्या प्रमाणात होऊ शकतं. कारण म्हणजे तुम्हाला सांगतो की हवामान हा विषय अत्यंत किचकट विषय आहे. तो जगभरातल्या शास्त्रज्ञांना अजूनही चकवा देतो. जगभरातल्या अंदाजांना तो कधीही चकवा देऊ शकतो. म्हणजे आपण आत्ता म्हटलं 5 दिवसात पाऊस पडेल, तर 5 दिवसात पाऊस होत नाही, त्याच्यानंतर पाऊस पडतो. त्याचाही अंदाज आलेला असतो, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण अंदाज चुकला याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. आणि मुळात ह्याला अंदाज म्हणतात, तो चुकण्यासाठीच असतो. हा अंदाज ज्याला आपण म्हणतो तो चुकण्यासाठीच असतो. तर लहरी जे हवामान आत्ता अलीकडे तयार झाले त्याच्यात हे हवामान अंदाज चुकतात. पण तुमच्या मूळ प्रश्नाकडे मी येतो की सध्या हवामानाचा अंदाज घेणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत. आता भारतीय हवामानशास्त्र विभाग असेल किंवा स्कायमेटसारखी प्रायव्हेट संस्था असेल भारतामध्ये, किती खूप अंदाज देत असते. पण स्कायमेटसुद्धा IMDचीच यंत्रणा वापरून, बऱ्यापैकी IMDचीच यंत्रणा वापरून हवामानाचे अंदाज देत असते. तर आता तुम्ही आपल्याकडं सॅटेलाईटद्वारे उपग्रहाद्वारे चित्र घेतली जातात. म्हणजे ढगांची जाडी किती आहे, कुठे ढग आहेत याच्यातून पाहिलं जातं. रडार असतात, वेगवेगळे रडारच्या माध्यमातून सुद्धा हवेचा दाब किती आहे, हवेची दिशा कुठली आहे. मुळात हवा जशी फिरते ना तसं हवामान बदलत जातं आणि त्याच्यातूनच हवामानाचे अंदाज दिले जातात. आत्ता अलीकडच्या काळामध्ये AI च्या माध्यमातून सुद्धा हवामानाचे आडाखे, हवामानाचे अंदाज दिले जातात. म्हणजे मागच्या काही घटना, मागचे काही आकडेवारी ही सगळी त्या यंत्रणेला देऊन आणि सध्याची परिस्थिती, म्हणजे हवेत फुगेसुद्धा सोडले जातात. हे तुम्हाला माहीत असेल की रोज हवेत फुगे सोडले जातात त्याला एक यंत्र लावून, आणि वरच्या हवेचा दाब, वरच्या भागात असलेलं तापमान, वरच्या भागात असलेलं ढग याचा अंदाज घेतला जातो आणि त्याच्यानुसार रोजचे अंदाज दिले जातात. आता तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला एल निनो, त्याच पद्धतीने ला निना, या काय संकल्पना आहेत की हे वारंवार कानावर पडत आहेत पण लोकांना ते स्पष्ट होत नाहीत की बाबा नक्की काय, की हे काहीतरी भयानक आहे या पलीकडे काहीच कळत नाही. बरोबर आहे तुमचं, ते काहीतरी भयानक आहे हे तर खरंच आहे. भयानक म्हणण्यापेक्षा त्याला एक शास्त्रीय आधार देऊन एक सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो की ही घटना मान्सूनवर कसा परिणाम करते आणि नेमकी ही घटना असते तरी काय. म्हणजे ला निना आणि एल निनो म्हणजे काय हे सुरुवातीला आपण थोडक्यात समजावून घेऊ. प्रशांत महासागरामध्ये, म्हणजे आपल्या भारतापासून जवळपास 15,000 किलोमीटर अंतरावर, विषुववृत्ताच्या जवळ
इथं ही घटना घडते. म्हणजे काय, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा वाढलं. सरासरीपेक्षा वाढलं म्हणजे गरम झाला प्रशांत महासागर, तर त्याला एल निनो म्हणतात. आणि हे तापमान सरासरीपेक्षा कमी झालं की त्याला ला निना म्हणतात. ह्या दोन स्थिती असतात. तर ला निना काय करतो, तर ला निना काही करत नाही, तो शांत असतो, तो काही हालचाल करत नाही. त्याच्यामुळं आपल्या काळात ला निना म्हणजे मान्सूनच्या काळामध्ये, म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात जर ला निना असला तर आपला मान्सून चांगला होतो. पण एल निनो असेल तर एल निनो काय करतो, तर एल निनो म्हणजे आपल्याकडे मुळात पाऊस कसा होतो, तर नैऋत्येकडून मोसमी वारे येतात आणि ते वारे हिंद महासागरातलं जे बाष्प असतं ते बाष्प खेचून जमिनीकडे आणतात आणि त्याच्यामुळे तो पाऊस होतो. हे साधं गणित आहे. म्हणजे त्याच्यासाठी पावसासाठी मान्सूनच्या पावसासाठी काय आवश्यक आहे, तर हिंद महासागरातलं बाष्प आवश्यक आहे. ते बाष्प कोण आणतं, तर नैऋत्य मोसमी वारे विषुववृत्ताकडून वाहून येतात आणि ते नैऋत्य दिशेने भारतात प्रवेश करून पाऊस आणतात. त्यावेळेस भारतामध्ये कमी दाबाची क्षेत्र निर्माण झालेली असतात, म्हणून हे वारं तिकडं आकर्षित होतं. कमी दाबाची क्षेत्र भारताच्या भूभागावर असतात. आता एल निनो काय करतो, एल निनो हा तिथेच मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करतो. यांनी काय होतं की आपल्याकडं येणारं जे बाष्प आहे तो ते एल निनो खेचून घेतो चुंबकाप्रमाणे. म्हणजे व्हॅक्यूम क्लिनरसारखं तो ते बाष्प खेचून घेतो. ते बाष्प आपल्याकडं हक्काचं पाणी देणारं जर बाष्प एल निनो त्याच्या समुद्रात खेचून घेत असेल तर निश्चितच आपल्याकडं मान्सूनचा पाऊस कमी होईल. हेच सध्याचं कारण आहे. ओके. आता हे ला निनो म्हणजे दुष्काळ आणि ला निना म्हणजे अतिवृष्टी. तर हे कन्सेप्ट असं साधारण लोकांनी ठोकताळा, त्याचं समजूत जी आहे लोकांची ती अशा पद्धतीची, ती कितपत बरोबर आहे? आता म्हणजे यावर्षीचे सगळे अंदाज देताना म्हणजे काही क्लिकबेट करायच्या प्रयत्नामध्ये यंदा दुष्काळ पडणार असं म्हटलं जातं. पण 50% तेही खरं आहे. त्याचं आता तुम्हाला सांगितलं की एल निनो काय करतो, तर आपल्याकडचं सगळं बाष्प खेचून नेतो, त्याच्यामुळे आपल्याकडं पाऊस कमी होतो. अर्थात एल निनो हाच मान्सून कमी होण्यास किंवा वाढवण्यास मुख्य घटक नाही, तर इतर अनेक घटक आहेत. त्याच्यात हिमालयात पडणारं बर्फ असेल, आपल्याकडं उन्हाळा कसा पडतो आहे किंवा वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा दाब, हे सगळे घटक तपासले जातात. पण एल निनो हा प्रमुख घटक त्याच्यात आहेच. आता तुम्ही म्हणाल की एल निनो पडला म्हणजे दुष्काळच पडतो का, तर तसंही होत नाही. कारण इथून मागची जर परिस्थिती पाहिली तर अनेक वर्षी एल निनो स्थिती कार्यरत असताना सुद्धा सरासरी इतका पाऊस भारतामध्ये झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल की त्याचं कारण काय, मग एल निनो आहे तर दुष्काळ पडलाच पाहिजे का, तर असं काही नसतं. घटक म्हणजे पुढचे जर पाहिले तर आयोडी हा एक प्रकार आहे. इंडियन ओशन डायपोल जो प्रकार आहे, जो आपल्या हिंद महासागरामध्ये ही घटना घडते. तर आयोडीसुद्धा आपल्याकडं एल निनोला तोड ठरू शकतो आणि आपल्याकडं थोड्या प्रमाणात पाऊस वाढवू शकतो. त्याच्यामुळं एल निनो म्हणजे दुष्काळ असं नाही समजण्याचं काही कारण, असं समजण्याचं कारण नाही. माझा पुढचा प्रश्न तोच होता. आता आयोडीचा उल्लेख झाला, MJO आहे. आणि ह्या सगळ्या ज्या घटना तुम्ही सांगताय, ह्या घटना मान्सूनवर परिणाम करणाऱ्या आहेत. म्हणजे आयोडी म्हणजे काय, तर जसं तुम्हाला एल निनो मी सांगितलं की प्रशांत महासागरात तो कमी दाबाचा पट्टा निर्माण करतो आणि आपलं मान्सूनचं बाष्प सगळं म्हणजे बऱ्यापैकी बाष्प खेचून नेतो, त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी पडतो. तर आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल काय करतो, इंडियन ओशन डायपोल मुळात काय हे समजून घेऊ. आपल्याकडं भारताच्या खालच्या बाजूला हिंद महासागर आहे. हिंद महासागरात डाव्या बाजूला अरबी समुद्र आणि उजव्या बाजूला बंगालचा उपसागर आहे. तर ह्या दोन्ही बाजूला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये, खालच्या भागात तापमानाची तफावत, समुद्राच्या तापमानाची तफावत म्हणजे IOD. आता मान्सूनसाठी कुठला IOD चांगला असतो, तर पॉझिटिव्ह IOD म्हणजे काय, तर अरबी समुद्राच्या बाजूचं तापमान वाढलं आणि ह्या बाजूचं तापमान कमी झालं की त्याला पॉझिटिव्ह IOD म्हणतात. आता पॉझिटिव्ह IOD कसा परिणाम करतो, जसं आपण एल निनो म्हणजे म्हटलं की समुद्राचं तापमान वाढलं की तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, म्हणजे वारं तिकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ओढलं जातं.
म्हणजे तो तिकडे तापमान वाढलं म्हणून तो आपलं बाष्प खेचून नेतो. तर आयोडी काय करतो, तर ह्याच काळात जर आयोडी निर्माण झाला पॉझिटिव्ह आयोडी, तर तिथं समुद्राचं तापमान गरम होतं. त्याच्यामुळे काय होतं, तिथंही कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि इकडं जाणारं बऱ्यापैकी बाष्प तो टिकवून ठेवतो ओके. आणि तेच बाष्प मान्सूनच्या काळामध्ये आपल्याला उपयोगी पडतं. म्हणजे या काळात पॉझिटिव्ह आयोडी असणं गरजेचं असतं. पण दुर्दैवाची बाब म्हणजे या जून ते सप्टेंबर या काळात हा आयोडी पॉझिटिव्ह होणार नसल्याचंही दिसतंय. त्याच्यामुळंच मान्सूनवर संकट जास्त आहे असं म्हटलं जाते. क्लायमेट विपॅश किंवा 2,500 किलोमीटर लांबीचे ढग, अचानक अतिवृष्टी ज्याला क्लाउड बस्ट म्हणतो आपण, आणि काही दिवसात कोरडं वातावरण, हे अशा वेगवेगळ्या घटना दिसत आहेत. तर या सगळ्या प्रकारांमुळे मान्सूनच्या गणितावर काय परिणाम होतो का? हे सगळे प्रकार मुळात घडतायत काय हे आपण जर पाहिलं तर त्याला सगळ्यात मोठं कारण जागतिक तापमानवाढ आहेच. म्हणजे कितीही आपण दुर्लक्ष केलं, किती आपण म्हटलं की मी एकट्याने केल्याने किंवा अमुक केल्याने काय होणार आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी मिळून ह्या तापमानवाढीमध्ये भर घालत आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये झालं आहे काय, तर हे IMDने सुद्धा स्पष्ट केलं आहे आणि सांगितलं आहे की क्लाउड बस्टच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्यात. क्लाउड बस्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर नाही, तर सेमी क्लाउड बस्ट असं IMDने मागच्या वेळेस म्हटलं होतं की सेमी क्लाउड बस्टच्या घटना खूप वाढल्या. 2025ला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तर तो खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला म्हणजे काय झालं की सेमी क्लाउड बस्टच्या घटना खूप देशामध्ये झाल्या. त्याच्यामुळं हे प्रमाण वाढलं. आता तुम्ही जे म्हणताय की ह्या घटना म्हणजे जागतिक तापमानवाढ ही ह्याला कारणीभूत आहे. म्हणजे एकूणच ढग कसं तयार होतं, तर जमिनीवरचं आर्द्रता ते खेचतं, हवा वर जाते आणि वरती ढग तयार होतात. तर तापमान जसं जसं वाढतं आहे जागतिक पातळीवर, तसं तसं ही सगळी प्रक्रिया पटकन होते आणि कुठेही होते, कुठल्याही भागामध्ये होते. म्हणजे ढग तयार होतो, म्हणजे कित्येक किलोमीटर उंच तो ढग असतो आणि तो एकाच वेळेस फुटतो. म्हणजे जसं मी एखादं उदाहरण देतो की ढगफुटी म्हणजे काय, तर एखादा लाखो लिटरचा टँकर तुमच्या डोक्यावर ठेवला आहे आणि त्याला तुम्ही शावर लावलेत आणि मस्त आनंद घेताय, तो पाऊस मस्त एन्जॉय करताय. पण अचानक तो टँकरच फुटला आणि लाखो लिटर पाणी तुमच्या अंगावर पडलं तर काय स्थिती होईल, तर ती ढगफुटीची स्थिती असू शकते. आणि तुम्ही जे म्हटलं की अशा काही बातम्या येतात की ढगफुटी होणार आहे किंवा असं खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे, ह्या घटना काही भागामध्ये पावसाळ्यात होऊ शकतात. पण त्याचा अंदाज वेळीच हवामानशास्त्र विभाग देत असतं आणि ह्या खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या विभागात ह्या होत नाहीत, तर काही ठराविक विभागात ह्या घटना होत असतात. पण क्लिकबेटच्या नादामध्ये अशा काही हेडिंग्स देऊन लोकांना घाबरवण्याचा किंवा व्यावसायिकदृष्ट्या त्याचा वापर केला जातो, त्याच्यातून अशा बातम्या पुढे येत असतात. पण त्या घटना होतात हे खरं आहे. आता माझ्या मनातला अनेक वर्षांचा उत्सुकतेचा विषय आहे की आपल्याकडे महाराष्ट्रातच बघितलं, आता हा एकदम ग्लोबल सिनारिओ लक्षात घेतला तर हे मान्सूनचं आपण सगळं असं विश्लेषण करतोय. मग असं असताना महाराष्ट्रातच, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचा पाऊस, कोकणात वेगळ्या प्रकारचा पाऊस, मराठवाड्यात विदर्भामध्ये वेगळ्या प्रकारचा पाऊस, हा असा फरक का पडतो? आता तुम्ही वाचलंच असेल अभ्यासात की पर्जन्यछायेचे काही प्रदेश आपल्याकडे असतात. संपूर्ण देशात महाराष्ट्रातही असे काही प्रदेश आहेत. तर त्याच्यासाठी ते सोपं करून सांगण्यासाठी साधारण सांगतो की मान्सून ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस मान्सूनच्या 2 शाखा तयार होतात. 2 शाखा म्हणजे एक अरबी समुद्रातली शाखा जी केरळ मार्गे सुरुवातीला येते, महाराष्ट्रातून पुढे जाते, आणि दुसरी शाखा जी असते ती बंगालच्या उपसागरातली शाखा असते. ती उत्तरेकडे किंवा पूर्व उत्तर भागाकडे पाऊस देते. आता आपल्या महाराष्ट्राचा जर भौगोलिक रचना बघितली तर कोकणाकडून येणारा जो अरबी समुद्रातून येणारी जी मान्सूनची शाखा आहे ती कोकणात जास्त पाऊस देते. कोकण तोंडालाच असल्यामुळे कोकणात जास्त पाऊस होतो आणि कोकण ओलांडून तिला पुढं जायचं म्हटलं की तिला सह्याद्रीचा घाट ओलांडावा लागतो. तर सह्याद्रीचा घाट ओलांडताना काही प्रमाणात बाष्प कमी होत जातं.
म्हणून कोकणात जास्त पाऊस होतो आणि पुढे पुढे आलं मध्य महाराष्ट्रात की पावसाचं प्रमाण कमी होत जातं, पण चांगला पाऊस होतो. त्याच्या खालच्या भागात आलं सोलापूर वगैरे, तर तिथं बाष्प पोचतच नाही कधी कधी, त्याच्यामुळे तिथं कमी पाऊस होतो. आता तीच शाखा जर पुढं जायची म्हटली तर मग मराठवाड्यात विदर्भात पाऊसच होणार नाही. मग विदर्भात आणि मराठवाड्यात पाऊस कुठं कसं होतं, तर बंगालच्या उपसागरातून जी शाखा येते त्या शाखेमधून विदर्भाच्या पूर्व भागात आणि मराठवाड्यापर्यंत पाऊस होतो. आता ह्या दोन्ही शाखा आल्या, विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस झाला, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला. मराठवाड्याच्या मधल्या भागामध्ये दोन्ही शाखेचं बाष्प कधी कधी पोचत नाही, म्हणून मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. म्हणजे अनेक वेळा त्या भागामध्ये पाऊस कमी असतो. तर ह्या सगळ्याला हे शास्त्रीय आणि साधं कारण आहे. पण काही वेळेला दोन्ही शाखा स्ट्रॉंग झाल्या आणि त्या मराठवाड्यातच येऊन मिळाल्या, तर दोन्ही शाखेचा परिणाम मराठवाड्यात इतका होतो की प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होतो. ही साधी घटना आहे. ओके. आता आणखीन एक पावसाळा म्हटलं की एक आणखीन महत्त्वाचा विषय असतो विजा. वीज कडाडणं, भीती वाटते, एकदम कडकड 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 आवाज येतो. तर त्या आवाजावरून वीज आपल्यापासून किती लांब आहे ह्याचा अंदाज घेता येतो का? सर्वसामान्य माणूस लावू शकतो का? आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाने स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? विजांचं म्हणाल तर आत्ता मान्सून दाखल होत असताना किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा मान्सून परतीच्या प्रवासात असताना सुद्धा विजांचा धोका खूप असतो. गेल्या काही वर्षामध्ये IMDने दिलेली आकडेवारी जरी पाहिली आपण, तर 2-2.5 हजार लोकांचा मृत्यू दरवर्षी विजा पडून होतो. महाराष्ट्रामध्ये 200-300 लोक तरी विजांनी जातात. एखादं वर्ष असं येतं की जास्त लोक विजा पडल्यामुळं मृत्युमुखी पडतात. त्याचं वीज कशी तयार होते वगैरे हे तुम्ही वाचलंच असेल की पाण्याचं ढगांचं घर्षण होतं आणि आपण दोन चालू असलेल्या दोन वायरी एकमेकाला घासल्यानंतर जे काय होईल ना, ते म्हणजे वीज तयार होणं आणि ती वीज खाली पडणं. वीज खाली पडल्यानंतर तिला अर्थिंग शोधते. म्हणजे आकाशापासून जी गोष्ट सगळ्यात जवळ तिला वाटेल त्या गोष्टीवरती पडते आणि जमिनीचा वेध घेते. म्हणजे तिला मोकळ्या मैदानात सगळ्यात सॉफ्ट टार्गेट असतं झाडं, आणि झाडावरती 100% वीज पडतेच. मोकळ्या मैदानात तुम्ही जरी उभे असाल तर जमिनीपेक्षा तुमची उंची आकाशापासून कमी असते, म्हणून ती तुमच्यावरही कोसळू शकते. अशा वेळी विजा चमकायला लागल्यानंतर ह्या विजा आपल्यापासून किती अंतरावर आहेत याचं एक शास्त्रीय आणि अत्यंत सोपं एक पद्धत मला डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी आहेत, आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रिटायर आहेत, त्यांनी हे सांगितलं होतं. तर ते म्हटले की ही शास्त्रीय पद्धत आहे, अडाणी माणूससुद्धा खेड्यातला ओळखू शकतो की अरे ही वीज माझ्यापासून किती लांब आहे. आपल्याला माहीत आहे की पहिला वीज चमकल्यानंतर पहिला प्रकाश दिसतो आणि नंतर आवाज येतो. प्रकाशाचा वेग खूप मोठा असतो, त्याच्यामुळे प्रकाश आपल्याला पहिला दिसतो, नंतर पाठीमागून आवाज येतो. अरे म्हटलं की प्रकाश दिसल्या तुम्ही मनात आकडे मोजायला सुरुवात करायची. प्रकाश दिसला की 1, 2, 3, 4, 5, 6, 10पर्यंत आकडे मोजा. ज्या आकड्यावर आवाज ऐकू येईल तिथून ठरवा की आपल्यापासून वीज किती दूर आहे. म्हणजे तो 5, 6, 7 वर गेला तर समजायचं की ही वीज खूप लांब आहे. आपल्याला तिचा काही धोका नाही आहे आत्ता तरी. पण 1, 2 लगेचच आवाजही आला की समजायचं की आपल्याला धोका आहे. आणि 1च्या टप्प्यालाच आवाज येऊ लागला की लगेचच तुम्ही सुरक्षित जागा शोधायची आणि आपलं स्वतःचं संरक्षण करायचं. हा साधा त्यातला मुद्दा आहे. काय साधा आणि सोपा फक्त आकडा मनात मोजा आणि तुम्हीच ठरवा. सुरक्षित राहणं म्हणजे काय नक्की करायचं? सुरक्षित राहणं म्हणजे आत्ताच सांगितल्यानुसार की झाडाखाली कधीच बसू नका, झाडाचा कधीच आसरा घेऊ नका, कारण वीज 100% झाडावर कोसळण्याचा धोका असतो. कारण झाड तिला सॉफ्ट टार्गेट असतं, जमिनीपासून सगळ्यात उंच असलेलं, आणि तिला प्रवाह तिचा वाहेल ही जागा आवश्यक असते. ती तिचं ठरवते. तिच्याकडे AI आहे, ती कुठं पडल्यावर जमिनीत जाणार आहे ही तिला माहीत आहे. त्यामुळे झाडाच्या शेंड्यावर पडून ती बुंद्यातून मुळापासून जमिनीत जाते. त्याच्यामुळे झाडाचा कधीही आसरा घेऊ नका. आणि उंच इमारतीवर सुद्धा ह्या विजा कोसळतात जिथं तिला वाहनाला जागा असेल. पण लाईट अरेस्टर म्हणून प्रकार
आहेत ते लाईट अरेस्टर ह्या सगळ्या इमारतींना लावलेले असतात. त्या भागातली वीज ते लाईट अरेस्टर खेचून घेतात आणि सुरक्षितपणे जमिनीत पाठवून देतात. साधे साधे जिथे विजांचा धोका जास्त असतो तिथेही शासकीय पातळीवर किंवा ग्रामीण तालुका पातळीवर सुद्धा हे यंत्र दिले जातात. साधी एक तांब्याची पट्टी आणि तिला एक वायर जी जमिनीला आपण आर्थिंग करतो त्या पद्धतीचं साधं आर्थिंग सुद्धा त्याच्यासाठीच कदाचित केली जाते. म्हणजे ते असतो, त्याचाही उद्देश तो असतो. मोठमोठे टावर आहेत आता जगात, खूप मोठे मोठे टावर आहेत. तर आता मी म्हटलं की वरून तिला जो पर्याय सोपा असतो, जवळचा असतो, त्याच्यावरती वीज पडते. तर ह्या टावरवर सुद्धा विजा अनेक वेळा पडतात, पण त्याच्यावर लाईट अरेस्टर नावाचं ती यंत्र बसवलेलं असतं, त्याच्यातून ती पास होते. तर तुम्ही कधीही झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभं राहू नका. कुठं खड्डा असेल तर तिथे बसा. डोकं गुडघ्यात आतमध्ये घालून बसा आणि स्वतःचं रक्षण करा. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांनी हवामान अंदाज जे वेळोवेळी येतात त्याचा वापर कशा पद्धतीने करावा, म्हणजे अगदी शेतातल्या पेरणीपासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत त्याचा कसा उपयोग होऊ शकतो? कसं आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग हा देशातला एकमेव विश्वासार्ह पर्याय आहे सगळ्या गोष्टीला. तर सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांनी त्या गोष्टीचा, त्यांच्या हवामान अंदाजाचा वापर करावा. पण दुर्दैवाने एक गोष्ट सांगायला भाग पडावं लागतं आहे की हवामान विभाग भारताचा त्या दृष्टीने कमी पडतो आहे की सोप्या पद्धतीने किंवा सहजरित्या ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. हवामान विभागाचे वेबसाईट्स आहेत, त्यांचे वेगवेगळे ॲप्स आहेत. शेतकऱ्यांसाठी वेगळं ॲप्स आहे. आत्ता आपण विजेचा विषय घेतला, वीज कुठं पडणार आहे, कुठं निर्माण होऊ शकते, ह्याचं दामिनी नावाचं त्यांचं एक ॲप आहे. त्या ॲपवर सुद्धा आपल्याला कळू शकतं की आपल्याकडं वीज पडणार आहे की नाही पडणार आहे, कुठल्या भागात पडेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे गाव पातळीवर, म्हणजे जसं गावात ग्रामसेवक असतो त्यांनी ह्या गोष्टी पोहोचवत नाही लोकांकडं. शासनाचीच यंत्रणा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे, पण दुर्दैवाने पोचत नाहीत. ज्यांना माहीत आहे ते याचा वापर करून घेतात. आणि दुसरं गोष्ट, कमर्शियल पातळीवर ह्याचा फायदा घेणारे खूप लोक आहेत. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की काहीतरी घाबरवण्याचं चित्र तयार करायचं आणि त्याच्यातून आपला कमर्शियल हेतू साध्य करायचा. मग लोकांचं तिकडे नुकसान झालं किंवा लोक घाबरले तरी चालतील, असे काहीतरी प्रकार सुरू आहेत. पण लोकांनी हवामानाची योग्य माहिती घेताना या सगळे ॲप्स असतील, हवामानशास्त्रात IMDच्या वेबसाईट असतील, या सगळ्यांची माहिती घ्यावी आणि अधिकृत स्रोत करून ही माहिती कन्फर्म करून घ्यावी. स्कायमेटसारख्या संस्था असतील त्याही बऱ्यापैकी चांगला अंदाज देतात, त्यांचाही रेफर करायला हरकत नाही. आता सोशल मीडिया तर प्रत्येकाच्या हातात आहे आणि सोशल मीडियावर अनेक अंदाज किंवा संदेश प्रसारित होत असतात. तर त्यातल्या अफवा कोणत्या आणि विश्वासार्ह मेसेज कोणता, यातला फरक कसा ओळखायचा? की एक सर्वसामान्य माणसाला सगळ्याचा हवाला असतो IMD. बरोबर. आता हा मुळातच ही खूप किचकट बाब आहे की विश्वास कोणावर ठेवायचा. जशी सुरुवातीलाच आपण चर्चा केली की खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार आहे, मोठी ढगांचा पट्टाच त्या पंजाबपासून कन्याकुमारीपर्यंत तयार झाला, असं काही होत नसतं. अशा घटना होतात, पण त्या काही ह्याच्या पातळीवर. मग हे क्लिकबीटसाठी जे केलं जातं त्याच्यातून लोक घाबरतात. पण लोकांनी ठरवायचं की कुणी आधी खोटं सांगितलं होतं, अशांना टाळायचं लोकांनी. कारण का हे हवेतून नायट्रोजन आणि ऑक्सिजन बाहेर काढण्यासारखं आहे की तुम्ही आता याच्यातून नायट्रोजन आणि याच्यातून ऑक्सिजन बाहेर काढा. तसं हे आहे, पण विश्वास आपल्याला वाटतं की हे खऱ्या पद्धतीने ही लोकं मांडतायत, खऱ्या पद्धतीने सांगतायत, तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. पण सांगणाऱ्याचं ट्रॅक रेकॉर्ड बघणं आवश्यक आहे. हां, सांगणाऱ्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला एकदा जर आपण एखादी बातमी आपल्याला वाटलं की यांनी चुकीची बातमी दिली, तर परत त्यांच्याकडे वळूच नका ना तुम्ही. आणि अधिकृत स्रोत तुम्हाला आहे IMDचा. देशभरात तालुका पातळीवर सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये अंदाज सुरू झालेले आहेत, त्यापर्यंत तुम्ही पोचा. आता शेवटचा प्रश्न की पुढील 10-20 वर्षामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल दिसू शकतात? आता आपण चर्चेदरम्यान जे म्हटलं की तापमान वाढ असेल किंवा इतर सगळे मुद्दे असतील, त्याच्यातून हवामान सध्या बिघडत चाललं आहे. इतकंही बिघडलं नाही, म्हणजे मान्सून वेळेला येतो आहे,
तो वारं वाहतोय, काहीतरी अडथळेमध्ये त्याला निर्माण होत आहेत म्हणून डिले होतोय किंवा पाऊस कमी पडतोय, पाऊस जास्त पडतोय असं होतं. पण मान्सून येतोय आणि पाऊस होतोय, म्हणजे इतके अडथळे त्याच्यासमोर आपण निर्माण केले तरी तो नित्यनियमाने प्रामाणिकपणे तो त्यावेळेला येतोय, 2-3 दिवस लेट होतोय, आधी येतोय, पण येतोय. आता पुढच्या काळात होत काय जाणार आहे हे मी सांगत नाही आहे. हे जगभरातले हवामानशास्त्रज्ञ, जगभरातले शास्त्रज्ञ, तापमानवाढीचा अभ्यास करणारे लोक सांगतात की आता ह्या ज्या घटना अलीकडे वाढत चाललेल्या आहेत, आपल्याकडे उत्तराखंड किंवा इकडे आता क्लाउड बस्ट किंवा सेमी क्लाउड बस्ट ह्या घटना वाढल्यात. मुळात आत्ता जो IMDने अंदाज दिला आहे मान्सून इतका टक्के होईल किंवा दरवर्षी जो अंदाज दिला जातो की सरासरीपेक्षा कमी 90%, 92% पाऊस होईल किंवा सरासरीपेक्षा जास्त 100%, 105% पाऊस होईल असं जे म्हटलं जातं ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतं. म्हणजे एक उदाहरण देतो की पुण्यामध्ये अमुक टक्के पाऊस होणार आहे, पुणे जिल्ह्यामध्ये 100% पाऊस होणार आहे. पाऊस झाल्यानंतर ती आकडेवारी बरोबर असते की 100% किंवा 102% पाऊस झाला आहे, म्हणजे बरोबर झालं आहे. पण प्रत्यक्षात चित्र असं असतं की काही 2-3 तालुक्यातच हा सगळा 100% पाऊस झालेला असतो आणि इतर सगळ्या तालुक्यांमध्ये कोरडं चित्र असतं. आणि आकडेवारीनुसार टक्केवारी बरोबर ठरते, पण मग पावसाचं प्रमाण हे विस्कळीत. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आत्ताच्या घडीला आहे की पावसाचं प्रमाण विस्कळीत होतं आहे. म्हणजे पहिला पाऊस पडायचा तर तो सगळीकडे समप्रमाणात किंवा कमी जास्त समप्रमाणातच असायचा. आता पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत चाललं आहे. त्याच्यात क्लाउड बस्टच्या घटना आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. तर पुढच्या काळामध्ये ह्या घटना प्रकर्षाने जाणवणार आहेत. पावसाबरोबरच उन्हाचे चटके म्हणजे उष्णतेच्या लाटा, तुम्ही पहा यंदा उष्णतेच्या लाटांचे दिवस वाढलेत आणि पुढच्या काळातसुद्धा उष्णतेच्या लाटांचे दिवस वाढत जाणार आहे. तर हे आपल्यापुढं खूप मोठं आव्हान आहे. आता तेच विचारणार होतो की हवामान बदलाचं हे वास्तव जे आहे हे लक्षात घेता सामान्य नागरिक असतील, शेतकरी असतील, प्रशासन असेल, यांनी आत्तापासूनच काय काळजी घेतली पाहिजे? होतंय काय, मी केल्याने, मी एकट्याने केल्याने काय होणार आहे, असा जो समज, असा जो निष्काळजीपणा प्रत्येकामध्ये आहे ना, त्याच्यामुळं हे सगळं घडत चाललं आहे. आता तुम्ही स्वतःच्या इगोसाठी एकमेकावर बॉम्ब टाकायला तयार आहात आत्ता ह्या स्थितीत. स्वतःच्या इगोसाठी हे सगळ्या गोष्टी एकमेकावर बॉम्ब टाकायला तयार आहात, तो देश नष्ट करायला तयार आहात. तर तुम्ही हा दबाव का नाही आणू शकत एकमेकावर की तुम्ही क्लायमेट चेंजसाठी काम करा? होते अनेक गोष्टी ह्या दृष्टीने होत आहेत की तापमान वाढ कमी करण्यासाठी, कार्बन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिट दिलं जातं आहे. पण याच्यासाठी तुम्ही वाद घाला ना की ही पृथ्वी आपल्याला जगवायची आहे, तर सगळ्यांनी त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. फार सामान्य गव्हर्नमेंटपासून तर सामान्य माणसापर्यंत सगळ्यांची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी सगळ्यांनी स्वीकारली तर पुढची पिढी आपल्याला धन्यवाद देईल, नाही तर पुढची पिढी आपल्याला हेच म्हणणार आहे की तुम्ही मागच्यांनी हे केलं म्हणून आम्हाला हे भोगावं लागलं आहे. तर हे वाढत जाणार आहे. याच्याकरता हे होतच राहणार असेल तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्याकडं पाणी वाचवण्यासाठी लक्ष द्यावं लागेल, कारण का आपल्याकडं पाऊस पडतो, धरणं भरतात, धरणं सोडून दिले जातात, वा सगळं डुबलं होतं आणि मे महिना आला की कोरडी धरणं होतात. आपल्याकडं अजूनसुद्धा जूनपर्यंतच पावसाचं नियोजन केलं जातं, म्हणजे पाण्याचं, धरणातल्या पाण्याचं नियोजन आता सुद्धा आपण जूनपर्यंतच करतो. पावसाळा त्यानंतर आपल्या बापाचा पाऊस आहे तो येणारच आहे असं समजलं जातं. जूनपर्यंतच आपण म्हणतो की हे पिण्यासाठी, हे शेतीसाठी, हे उद्योगासाठी अमुक हे वाटे ठरवले जातात. धरणातल्या पाण्याचे वाटे ठरलेले असतात. हे वाटे आपण जूनपर्यंत ठरवतो आणि असं समजतो की जूननंतर पाऊस होणारच आहे, त्याने काय आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टच केलं आहे अशा स्वरूपाने आपण समजतोय. 1 वर्ष जर पाऊसच झाला नाही तर काय स्थिती निर्माण होईल हे इमॅजिन करून आपण पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. साधारणतः 1 वर्ष पाऊसच होणार नाही हे गृहीत धरलं तरच हे साधारण भारतामध्ये होतं आहे की बऱ्याचशा कंट्रीज जिथे पाऊसच कमी असतो मुळात, या कंट्रीज 2-3 वर्षाचं नियोजन करून ठेवलेलं असतं. त्यांच्याकडे जो पाण्याचे साठे असतात त्या साठ्याचं 2 ते 3 वर्षाचं नियोजन त्यांच्याकडे असतं. आपल्याकडं आपण मिळालं आहे की घ्यायचं, वापरायचं आणि संपवायचं, हे अत्यंत घातक नियोजन आहे. याच्यात सुधारणा झाली पाहिजे. हे मी सांगत नाही, हे अनेक
अभ्यासक सांगत असतात सातत्याने, पण त्याच्या सुधारणा होत नाही. पुढच्या काळात येणारे धोके वाढणार आहेत, त्याच्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फार छान. पावलजी, आपण या ठिकाणी मान्सून हा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणारा घटक जो आहे त्याच्याविषयी अत्यंत सोप्या भाषेत आणि लोकांना अगदी साध्या सोप्या उदाहरणांसह समजून सांगितलं आणि अनेक किचकट संकल्पना ज्या आहेत की ज्या मान्सूनवर परिणाम करणार आहात, अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण इथे या ठिकाणी स्पष्ट केल्या संकल्पना. आणि आता जून महिना सुरू होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर ही सर्व माहिती आपल्या सर्व दर्शकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. आपण या ठिकाणी आलात, विवेक संवादमधील श्रोत्यांशी आपण संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पावलजी, अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आपण आज मान्सून, एल निनो, ला निना, हवामान बदल, क्लायमेट विप्लॅश, विजांचा धोका आणि हवामान अंदाज याविषयी सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. मित्रांनो, हवामान हा केवळ अभ्यासाचा विषय राहिलेला नाही, तर तो आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे हवामानाबाबतची अचूक माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य तयारी याचे महत्त्व दिवसेदिवस वाढत आहे. अशीच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण चर्चा पाहण्यासाठी विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.